हॅलो स्टुडंट, आपण पॉइंट बघतोय आता सेंट्रल नर्वस सिस्टीमचा स्टडी करतोय आपण. आणि सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये आपण आता जो ब्रेन आहे आणि स्पायनल कॉर्ड आहे त्याचा स्टडी करणार आहोत. आता ब्रेनचा जर विचार केला, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड हे दोन सेंट्रल नर्वस सिस्टीमचे पार्ट्स येतात. आणि या ब्रेन जर आपण आपल्या ब्रेनचा जर विचार केला तर ब्रेन हा सिच्युएटेड केलेला आहे, विच इज सिच्युएटेड इन द क्रॅनियम कॅव्हिटी किंवा क्रॅनियमच्या आतमध्ये तो काय केलेला आहे तर फिक्स केलेला आहे. ओके, मग आता क्रॅनियम म्हणजेच काय, ज्याला आपण मराठीमध्ये कवटी वगैरे म्हणतो. आता याच्या आतमध्ये ज्या वेळेला ब्रेन फिक्स केला जातो किंवा ब्रेन फिक्स होतो त्यावेळेला ब्रेन फिक्स होताना त्याच्यामध्ये काय होत असतात तर आतमध्ये सुद्धा त्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी 3 प्रकारच्या कव्हरिंग प्रेझेंट असतात. आणि त्या 3 प्रकारच्या कव्हरिंग्स असतात त्या आपल्या ब्रेनचं प्रोटेक्शन करत असतात ड्यू टू ज्या वेळेला हॅमरिंग्स होणं किंवा आपल्या डोक्याला मार लागू नये याच्यासाठी ते प्रोटेक्शन करण्याचं काम करत असतात. कवटी ही स्ट्रॉंग आहेच, बरोबर. त्याच्याच बरोबर जे कनेक्टिव्ह टिश्यू पासून बनलेल्या 3 प्रकारचे मॅटर्स किंवा 3 प्रकारचे ज्याला प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग, त्याला मेनिंजेस असं म्हटलं जातं, हे प्रेझेंट असतात. मग आता आपण 1 बाय 1 मेनिंजेस अगोदर बघूया. आपण आता सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या स्टडीला सुरू केलेला आहे. सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये आता स्पायनल कॉर्ड आणि ब्रेन या दोन्हीचं प्रोटेक्शन करण्यासाठी आता बघा, ब्रेन आहे तो क्रॅनियम म्हणजेच कवटीच्या आतमध्ये आहे आणि त्याच्या आतमध्ये 3 लेयर आहेत. तसं स्पायनल कॉर्ड जी आहे ती स्पायनल कॉर्ड आहे ती व्हर्टिब्रल कॅनल, आपला जो पाठीचा मणका आहे त्याच्यामध्ये असणारे जे व्हर्टिब्रल कॉलम्स आहेत त्या कॉलमच्या आतमध्ये तो स्पायनल कॉर्ड आहे. त्याच्या आतमध्ये असला तरी त्याच्यावरती सुद्धा 3 प्रकारच्या लेअर आहेत. त्या 3 प्रकारच्या लेअर ऍज अ प्रोटेक्टिव्ह पर्पज त्या यूज होतात किंवा त्या आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत. मग आता या डायग्राम्स मध्ये जे मी दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये आता 3 प्रकारच्या लेयर्स कुठल्या कुठल्या आहेत ही डायग्राम्स एकदा स्क्रीनशॉट मारून तुमच्या बुक मध्ये काढून ठेवा. याची नावं व्यवस्थित बघून ठेवा. आपण 1 बाय 1 बघूया. आता ब्रेनचं जे प्रोटेक्शन केलं जातं ते 3 प्रकारच्या लेअरनी केलं जातं. त्या 3 प्रकारच्या लेअर, देअर आर 3 टाइप्स ऑफ लेअर विच इज कॉल्ड एज अ मेनिंजेस. सो मेनिंजेस हा शब्द महत्वाचा आहे. देअर आर 3 टाइप्स ऑफ मेनिंजेस आर देअर. फर्स्ट वन इज द ड्युरा मॅटर. ओके, पहिला आहे तो ड्युरा मॅटर आहे. सेकंड वन इज द अरेक्नॉइड मॅटर. बघा इथं आहे तो फर्स्ट वन ड्युरा मॅटर. हे 2 डायग्राम सेमच आहेत, फक्त ही आहे ती ऍक्च्युअल डायग्राम्स आणि याच्यामध्ये मी तुम्हाला एक डायग्राम काढून दाखवलेला आहे की कसा स्पेस त्याच्यामध्ये आहे. इथं आहे तर अरेक्नॉइड मॅटर हा दुसरा. आणि तिसऱ्या प्रकारचा जो मॅटर आहे किंवा तिसऱ्या प्रकारचा जो स्पेस आहे त्याला काय म्हटलं जातं तर तिसऱ्या प्रकारचा जो या ठिकाणी जो मॅटर प्रेझेंट आहे त्याला काय म्हटलं जातं तर पाया मॅटर असं म्हटलं जातं. म्हणजेच हा जो ब्रेनच्या जवळचा पार्ट आहे त्याला काय म्हटलं जातं तर त्याला पाया मॅटर असं म्हटलं जातं. मग आता हे 1 बाय 1 काय आहेत त्या अगोदर बघूया. बघा, पाया मॅटर हा ब्रेनच्या एकदम जवळचा कंटिन्युअस असणारा कनेक्टिव्ह टिश्यू पासून बनणारा एक मॅटर प्रेझेंट आहे, एक लेअर प्रेझेंट आहे. आता पहिला जर आपण विचार केला तर हा क्रॅनियम म्हणजेच हा वरची जी क्रॅनियम आहे, क्रॅनियम म्हणजे स्कल बोन जे आपण कवटी म्हणतो, त्याच्या सर्वात जवळचा जो लेअर आहे, त्याच्या सर्वात जवळची जी मॅटर आहे त्याला काय म्हटलं जातं तर त्याला ड्युरा मॅटर म्हटलं जातं. ड्युरा मॅटर इट इज अ थिक वन. सो इट इज थिक वन अँड इट इज अ प्रोटेक्टिव्ह पर्पज प्लस इट इज नॉन व्हॅस्क्युलर. म्हणजेच हा कसा आहे तर हा नो व्हॅस्क्युलर आहे. नॉन व्हॅस्क्युलर म्हणजेच काही याच्या ठिकाणी कोणतेही ब्लड टिश्यू प्रेझेंट नसतात. आता हा जो आहे त्याच्यामध्ये जो ड्युरा मॅटर आहे, ओके, ड्युरा मॅटर इट इज कनेक्टेड टू द क्रॅनियम अँड इट इज मेड बाय द स्क्वॅमस इपिथेलियम टिश्यू. सो हा ड्युरा मॅटर जो आहे तो सुद्धा काय आहे तर स्क्वॅमस इपिथेलियम टिश्यू पासून बनलेला असतो. या ठिकाणी आपल्याला दिसतोय हा पूर्ण लेअर आहे अशी आपल्या ब्रेनच्या म्हणजेच कवटीच्या सर्वात जवळची जी लेअर आहे त्याला ड्युरा मॅटर असं म्हटलं जातं. नॉन व्हॅस्क्युलर आहे, थिक आहे, प्रोटेक्टिव्ह पर्पज तो आपल्या बॉडीमध्ये यूज केला जातो आणि स्क्वॅमस इपिथेलियम टिश्यू पासून तो बनला जातो. आता याच्यानंतर जो आहे याच्या आतमधले जो स्पेस आहे, बघा आता डायरेक्ट इथं आपण बघतोय तर हा क्रॅनियमचा भाग आहे. ह्या क्रॅनियमच्या नंतर ही ड्युरा मॅटर प्रेझेंट आहे, पण ड्युरा मॅटर नंतर एक स्पेस प्रेझेंट आहे. ओके, लगेच ती लेअर नाहीये, ती स्पेस आहे. त्या स्पेसला काय म्हटलं जातं, द स्पेस बिटवीन द ड्युरा मॅटर अँड अरेक्नॉइड मॅटर इज कॉल्ड एज अ सबड्युरल स्पेस असं म्हटलं जातं त्याला. मग आता ही सबड्युरल जी स्पेस आहे, ह्या सबड्युरल स्पेस आहे इथं ती प्रेझेंट आहे बिटवीन द अरेक्नॉइड मॅटर अँड ड्युरा मॅटर.
आता ज्यावेळेला आपण सबड्युरल स्पेसचा विचार करतो त्यावेळेला सबड्युरल स्पेस आहे जी मी इथं दाखवलेली आहे या डायग्राम मध्ये सुद्धा. या सबड्युरल स्पेस मध्ये फ्लुइड प्रेझेंट आहे. दिस फ्लुइड इज कॉल्ड एज अ सिरस फ्लुइड. ओके, हा सिरस फ्लुइड आहे, हा महत्वाचा आहे. तो सबड्युरलच्या मध्ये आतमध्ये असते ती सिरस फ्लुइड असते. ना आता पहिला मॅटरचा आपण बघितला, पहिली लेअर बघितली, त्याच्यानंतर जी दुसरी लेअर आहे ती कुठली आहे, तर दुसरी लेअर आहे त्याला काय म्हटलं जातं, तर अरॅकनॉइड मॅटर असं म्हटलं जातं. अरॅकनॉइड मॅटर म्हणजेच काय, इट इज अ वेब लाईक अपीअरन्स, म्हणून याला अरॅकनॉइड, अरॅकनिडा, ओके, वेब लाईक, ज्याच्यामध्ये स्पायडर्स वगैरे असतात. म्हणजेच काय, हे जे अरॅकनॉइड्स आहे, अरॅकनॉइड हा शब्द काय आहे, तर वेब लाईक स्ट्रक्चर आहे याचं, हा वेब लाईक स्ट्रक्चरच आहे. आणि हे वेब लाईक स्ट्रक्चर्स असल्यामुळं त्याला अरॅकनॉइड मॅटर्स असं म्हटलं. आणि मग अरॅकनॉइड मॅटर आहे ह्याचं फंक्शन्स काय आहे किंवा हा कसा आहे, सर ड्युरामॅटर हा थिक आहे पण अरॅकनॉइड मॅटर हा एकदम थिन असतो. इट इज ऑल्सो नॉन व्हॅस्क्युलर पार्ट असतो. प्लस याच्यामध्ये काय असतात, तर नेटवर्क्स ऑफ कोलेजन किंवा वेब ऑफ कोलेजन पासून तो बनलेला असतो. आणि याच्यामध्ये आणखी एक महत्वाचं आहे, तो म्हणजेच काय, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं तर हा जो अरॅकनॉइड मॅटर आहे, हा अरॅकनॉइड मॅटर आणि पाया मॅटर जो आहे, ह्या दोन लेअरच्या मध्ये जे स्पेस प्रेझेंट आहे त्या स्पेसला काय म्हटलं जातं, द स्पेस बिटवीन द अरॅकनॉइड मॅटर अँड द पाया मॅटर इज कॉल्ड एज अ सब अरॅकनॉइड स्पेस. आणि हा सब अरॅकनॉइड स्पेस इट मोस्ट इम्पॉर्टंट बिकॉज विच कंटेन, त्याच्यामध्ये काय प्लेस असतात, तर त्याच्यामध्ये सेरेब्रोस्पायनल फ्लुइड प्रेझेंट असतं, त्याला CSF म्हणतो. ओके, म्हणजेच काय, ब्रेनच्या भागामध्ये जे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड एक लिक्विड प्रेझेंट आहे बघा. ड्युरामॅटर आणि अरॅकनॉइड मॅटर यांच्यामध्ये जो स्पेस आहे त्याच्यामध्ये कुठलं सेरस फ्लुइड प्रेझेंट आहे. आणि महत्वाचं जे अरॅकनॉइड मॅटर आहे आणि पाया मॅटर आहे त्याच्यामध्ये इन बिटवीन दोज देयर इज अ लिक्विड इज प्रेझेंट विच इज कॉल्ड एज अ CSF, cerebrospinal fluid is present. नाव सेरेब्रोस्पायनल फ्लुइडचं आपण फंक्शन्स वगैरे व्यवस्थित बघून घेऊया. अगोदर हे मेनिंजेस बघून घ्या. ह्याच्यानंतर जो CSF आहे त्याच्यानंतर बघा, हा सुद्धा जो अरॅकनॉइड मॅटर आहे हा सुद्धा आपण बघितला की या ठिकाणी तो नॉन व्हॅस्क्युलर आहे आणि महत्वाचा आहे तो थिन लेअर पासून बनलेला आहे, वेब लाईक अपीअरन्स आहे अरॅकनॉइड मॅटरचं. आता तिसरा जो सर्वात ब्रेनच्या जवळचा लेअर आहे किंवा जवळची लेअर आहे, द लेअर बिटवीन द क्लोज टू द ब्रेन इज कॉल्ड एज अ पाया मॅटर. म्हणजेच हा तिसरा आहे तो पाया मॅटर आहे. पहिला ड्युरा मॅटर, दुसरा अरॅकनॉइड मॅटर आणि तिसरा आहे तो पाया मॅटर आहे. हा सिक्वेन्स लक्षात ठेवा. ब्रेन कडून जर आपण गेलो तर पहिला पाया मॅटर, नंतर अरॅकनॉइड मॅटर आणि नंतर ड्युरा मॅटर येतो. पण वरून आलो तर ड्युरा मॅटर, अरॅकनॉइड मॅटर आणि पाया मॅटर आहे. सो पाया मॅटर आता कसा आहे, तर पाया मॅटर आहे तो इनर मोस्ट लेअर आहे, हायली डेलिकेट असतो, हायली डेलिकेट प्लस हायली व्हॅस्क्युलर असतो. हा व्हॅस्क्युलर असतो. मग नीट साठी क्वेश्चन्स काय बनतात, नीट साठी क्वेश्चन्स बनतात जे पहिले दोन लेअर आहेत ज्याला ड्युरा मॅटर आणि अरॅकनॉइड मॅटर्स म्हणतात, हे दोन लेअर आहेत ते नॉन व्हॅस्क्युलर आहेत. पहिला आहे तो ड्युरा मॅटर थिक आहे, हा थिन आहे, कुठला अरॅकनॉइड मॅटर. तर पर पाया मॅटर्स हा इम्पॉर्टंट का आहे, कारण हा व्हॅस्क्युलर आहे, याच्यामध्ये ब्लड व्हेसल्स प्रेझेंट असतील. ओके, आणि त्या ठिकाणी ब्लड प्रेझेंट असेल, ब्लड व्हेसल्स प्रेझेंट असल्यामुळे हा पाया मॅटर्स आहे, हा महत्वाचा आहे, हायली डेलिकेटेड आहे आणि लाईज व्हेरी मच कॉन्टॅक्ट टू द ब्रेन. आणि हा सर्वात जवळचा कोणाचा आहे, तर ब्रेनचा आहे. ओके, हे सर्वात महत्वाचे पॉइंट आहेत जे बघून घ्या एकदा व्यवस्थित. मेनिंजेस, आपण मेनिंजेस म्हणजेच काय, प्रोटेक्शन्स ऑफ ब्रेन, ब्रेनचं प्रोटेक्शन करण्यासाठी क्रॅनियम, देयर इज अ क्रॅनियम प्रेझेंट ऑर स्कल बोन प्रेझेंट, ज्याला कवटे आपण म्हणतो, ती प्रेझेंट आहे. बट इनसाइड दॅट क्रॅनियम देर आर 3 टाइप्स ऑफ लेयर्स आर प्रेझेंट और 3 लेयर्स which is called as a meninges which act as the protections of brain purpose. First one layer is a dura mater. Dura mater is a thick non-vascular, okay, and important is it is the closest layer between the cranium. After that dura mater there is a space between the second layer. This space is called as a subdural space. Subdural space contains serous fluid, and afterwards arachnoid matters is present. Arachnoids means web-like appearance made up. Okay, dura matter, it is made by the squamous epithelium tissue. These all types of mostly matters are present, which is made by the connective tissue. And afterward, arachnoid matter,
there is also space between present arachnoid and pia mater, which is called as a subarachnoid space, and in subarachnoid space there is a cerebrospinal fluid is present. So after that this cerebrospinal fluid we see, याच्यामध्ये आपण याचं प्रोटेक्शन्स, याच्यामध्ये महत्वाचं सेरेब्रोस्पायनलचं फंक्शन्स बघूया. त्याच्यानंतर जो ब्रेनच्या सर्वात जवळचा आहे त्याला पाया मॅटर्स असं म्हटलं जातं, आणि पाया मॅटर्स हा दोन्हीपेक्षा हा व्हॅस्क्युलर आहे. हा हे पहिले दोन आहेत ते नॉन व्हॅस्क्युलर आहेत, हा आहे तो व्हॅस्क्युलर आहे. सो एकदा व्यवस्थित डायग्राम तुमच्या नोटबुक मध्ये काढून घ्या. याच्या पुढचा जो पॉइंट आहे तो आपण लगेच बघूया. त्याला सेरेब्रोस्पायनल फ्लुइड असं म्हटलं जातं. नाव आता आपण जे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड प्रेझेंट आहे, आता सेरेब्रोस्पायनल फ्लुइड प्रेझेंट कुठं आहे तर स्पेस बिटवीन द अरॅक्नॉइड स्पेस अँड पाया स्पेस किंवा पाया मॅटर जो प्रेझेंट आहे त्या पाया मॅटर आणि अरॅक्नॉइड स्पेसच्या मध्ये. म्हणजेच बघा तीन प्रकारच्या आता लेयर्स तुमच्या लक्षातच राहिल्या पाहिजेत. पहिली सर्वात जवळची, आता हा जर क्रॅनियम आहे तर क्रॅनियम नंतर, ओके, या क्रॅनियमच्या नंतरची सर्वात जवळची जी लेयर आहे त्याला ड्युरा मॅटर्स म्हटलं जातं. त्याच्यानंतर मध्ये एक स्पेस आहे त्याला सबड्युरल स्पेस म्हटलं जातं. त्याच्यानंतर तिसरी जी लेयर आहे या ठिकाणी जी प्रेझेंट आहे, ओके, आता इथं आहे तो ड्युरा मॅटर आहे. त्याच्यानंतर हा स्पेस प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर याच्या जवळची जी लेयर आहे, ओके, या स्पेस नंतरची जी लेयर आहे त्यालाच काय म्हटलं जातं, दिस कॉल्ड एज अरॅक्नॉइड मॅटर म्हटलं जातं. आणि अरॅक्नॉइड मॅटर नंतर जी तिसरी लेयर आहे जी ब्रेनच्या सर्वात जवळची लेयर आहे, हा जर ब्रेन आहे तर या ब्रेनच्या सर्वात जवळची जी लेयर आहे याला काय म्हटलं जातं तर पाया मॅटर्स म्हटलं जातं. आणि या दोन्हीच्या मध्ये जे गॅप आहे याच्यामध्ये जे प्रेझेंट आहे इज कॉल्ड एज अ सेरेब्रोस्पायनल फ्लुइड म्हटलं जातं, सीएसएफ. याच्या वरती डीएम आणि एएम च्या मध्ये असतात ते सिरस फ्लुइड असतं, आणि त्याच्या वरती खालच्या भागामध्ये जे प्रेझेंट असतं त्याला सेरेब्रोस्पायनल फ्लुइड असं म्हटलं जातं. मग आता याचं जे स्ट्रक्चर्स आहे, याचं पहिल्यांदा स्ट्रक्चर्स हे कुठं आढळतं, हे कसं तयार होतं हे अगोदर बघूया, आणि त्याचं फंक्शन्स आपण लगेच बघूया. आता याच्यामध्ये जो सेरेब्रोस्पायनल फ्लुइड आहे, हा सेरेब्रोस्पायनल फ्लुइड आहे तो लिम्फ लाईक स्ट्रक्चर्स आहे. जर आपण लिम्फ म्हणजेच आपल्या बॉडीमध्ये जे ब्लड आहे, ब्लड बरोबर एक लिम्फॅटिक सिस्टीम प्रेझेंट आहे. लिम्फॅटिक जो भाग आहे किंवा लिम्फ जी प्रेझेंट आहे त्याच्यासारखा तो बनलेला आहे, म्हणजेच विच इज लाईक अ लिम्फ लाईक स्ट्रक्चर्स आहे. आणि ते जे आहे ते काय आहे तर एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड आहे, जे ब्रेनच्या भागामध्ये या ठिकाणी जनरेट होत असतं, या ठिकाणी ते तयार होत असतं, म्हणून याला एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड म्हटलं जातं. सिक्रिटेड बाय द कोरॉइड प्लेक्सेस ऑफ पिया मॅटर किंवा पाया मॅटर. आता जो पाया मॅटर्स आहे, हा पाया मॅटर्स मध्ये असणारे जे कोरॉइड प्लेक्सेस असतात किंवा तिथं प्रेझेंट असणारे जे सेल्स असतील ते काय करतात तर सेरेब्रोस्पायनल फ्लुइड आहे ते सिक्रिटेड करत असतात. प्लस आता ह्याच्यामध्ये पहिला पॉइंट कळाला. दुसरा पॉइंट आहे प्रेझेंट इनर टू द सब अरॅक्नॉइड स्पेस. आपण ऑलरेडी बघितले सब अरॅक्नॉइड स्पेसच्या मध्ये हा प्रेझेंट आहे इन व्हेंट्रिकल्स ऑफ ब्रेन विदिन द सेंट्रल कॅनल ऑफ द स्पायनल कॉर्ड. महत्वाचं आहे की इनर टू द सब अरॅक्नॉइड स्पेस इन व्हेंट्रिकल्स ऑफ द ब्रेन, ब्रेनच्या व्हेंट्रिकलच्या भागामध्ये हे प्रेझेंट असतं. तर स्पायनल कॉर्ड मध्ये द सेंट्रल कॅनल ऑफ द स्पायनल कॉर्ड इट इज प्रेझेंट. इथं मी प्लस लिहिलेलं आहे, प्लस बिकॉज इट इज जनरेटेड. हे जनरेट कसं केलं जातं, तयार कसं होतं, जनरेटेड बाय द इपेंडायमल सेल्स. ओके, हा नीटचा क्वेश्चन असतो की जनरेट कशापासून होतात सेरेब्रोस्पायनल फ्लुइड, कोणत्या प्रकारचे सेल्स रिस्पॉन्सिबल असतात, तर ते कुठले आहेत तर इपेंडायमल सेल आहेत. आता प्रेझेंट कुठं आहे तो आपण बघितला. त्याच्यानंतर ड्रेन फ्रॉम द ब्रेन, हा ब्रेन मधून तो ड्रेन केला जातो ब्रेन पासून टू द आउटसाइड इन टू द ब्लड स्ट्रीम, ब्लड स्ट्रीम मध्ये ड्रेन केला जातो बाय द 3 ओपनिंग. तो सतत तयार होत असतो, जनरेटेड बाय द इपेंडायमल सेल्स, कंटिन्युअसली जनरेटेड. आणि जनरेटेड होत असताना तो ज्या वेळेला जनरेट होत असतो त्यावेळेला तो ड्रेन करणं गरजेचं आहे, बाहेर काढणं गरजेचं आहे. ड्रेन फ्रॉम द ब्रेन टू द आउटसाइड इन टू ब्लड स्ट्रीम बाय द 3 ओपनिंग इन द रूफ ऑफ मेडुला ऑब्लॉंगाटा. आता मेडुला ऑब्लॉंगाटा काय आहे ते आपण पुढे बघूया. फक्त इथं काय लक्षात ठेवायचं, जे सीएसएफ तयार झालेलं आहे ते सीएसएफ ड्रेन करणं गरजेचं आहे. ते ड्रेन करण्यासाठी 3 ओपनिंग प्रेझेंट असेल
आणि ते 3 ओपनिंग्स कुठे प्रेझेंट असतील तर मेडुला ऑब्लॉंगाटाच्या वरच्या भागामध्ये, रूप म्हणजेच काय, वरच्या भागामध्ये त्या प्रेझेंट असतात. प्लस सेरेब्रोस्पायनल फ्लुइड हे कसं आहे तर स्लाइटली अल्कलाइन आहे, अल्कलाइन इन स्ट्रक्चर्स असतात. सो स्पेसिफिक ग्रॅव्हिटी त्याची आणखी किती आहे तर 1.005 असले जे फॅक्च्युअल पॉइंट असतात ते नीटला असतात, क्वेश्चन्स विचारले जातात. जे म्हणजेच काय तर त्या ठिकाणी स्लाइटली अल्कलाइन आहे आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे त्याची जी 0.005 आहे. अ टोटल ऑफ, आता हा किती तयार होत असतो, अ टोटल ऑफ 100 to 120 cc. हे पॉइंट बघून ठेवा. होतो a total of 100 to 120 cc of CSF present around the CNS. CNS सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या भागामध्ये तो किती तयार होत असतो तर 100 to 120 cc प्रेझेंट इन सेंट्रल नर्वस सिस्टीम. सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजेच काय, सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजे ब्रेन प्लस स्पायनल कॉर्ड. बरोबर. आता मग याच्यामध्ये हा एक पॉइंट आहे महत्वाचा. प्लस सीएसएफ हा कंटिन्युअसली जनरेट होतो, जो मी ऑलरेडी सांगितलेला आहे, इपेंडायमल सेल्स पासून तो जनरेट होत असतो. सो 5 ह्या त्याच्या काय आहेत तर महत्वाच्या त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत किंवा ती कुठं आढळतो ते आपण बघितलेलं आहे. आता याच्या बरोबर आपण आता याचे फंक्शन सुद्धा 1 by 1 लगेच बघून घेऊया की फंक्शन्स ऑफ सेरेब्रोस्पायनल फ्लुइड कोणते कोणते आहेत. आता त्याच्यानंतर त्याचं फंक्शन्स काय आहे बघा. सेरेब्रोस्पायनल फ्लुइडचं सर्वात महत्वाचं फंक्शन, आता हा प्रेझेंट आहे तो कुठं आहे तर तो अरेक्नॉइड्स मॅटर आणि पाया मॅटर्स आहे त्याच्यामध्ये स्पेस मध्ये प्रेझेंट आहे आणि एक फ्लुइड प्रेझेंट आहे. बघा फ्लुइड प्रेझेंट असल्यामुळे काय होईल, आपल्या डोक्याच्या वरती जी क्रॅनियम आहे, कवटी आहे, त्या कवटीच्या आतमध्ये काय असतं तर जे फ्लुइड प्रेझेंट असतं ते फ्लुइड काय करतं तर शॉक ऍब्सॉर्प्शनचं काम करतं. म्हणून पहिलं फंक्शन महत्वाचं आहे विच इज ऍक्ट ऍज अ शॉक ऍब्सॉर्बर. ओके, शॉक ऍब्सॉर्बर म्हणून काम करतं, प्रोटेक्शन करण्याचं काम करतं, प्रोटेक्ट द ब्रेन फ्रॉम द मेकॅनिकल इंजुरी. म्हणजेच काय, मेकॅनिकल इंजुरी झाली, कवटीच्या इथं आपल्याला जर मार लागला किंवा चुकून असं आपल्याला लागलं डोक्यावरती, त्यावेळेला हे महत्वाचं सीएसएफ काय करतं विच ऍक्ट ऍज अ शॉक ऍब्सॉर्प्शन आणि मेकॅनिकल इंजुरी पासून आपलं प्रोटेक्शन करत असतं. हे करत असताना दुसरं त्याचं फंक्शन्स आहे ते म्हणजेच काय, मेंटेन कॉन्स्टंट प्रेशर इनसाइड द क्रॅनियम. म्हणजेच काय बघा, हा क्रॅनियमचा भाग आहे, ह्या क्रॅनियमच्या भागामध्ये हे हा जो ब्रेनचा स्ट्रक्चर आहे, हा पूर्ण ब्रेनच्या वरच्या भागामध्ये जे मेनिंजेस आहे त्या मेनिंजेस मध्ये असणारं जे सीएसएफ आहे ते काय करतंय, फ्लुइड प्रेझेंट असल्यामुळं ते प्रेशर जनरेट झालेलं असेल तर त्या ठिकाणी जे प्रेशर आहे ते प्रेशर कॉन्स्टंट करण्याचं काम करते. सो विच कॉन्स्टंट द प्रेशर इनसाइड द क्रॅनियम, कवटीच्या आतमध्ये प्रेशर कॉन्स्टंट करतं. तिसरा आहे हेल्प एक्सचेंज ऑफ न्यूट्रिशन. जे न्यूट्रिशन्स असतात, जे न्यूट्रिएंट असतात, कारण मी सांगितलं इपिडायमल जे सेल्स असतात, दिस इपिडायमल सेल्स आर कंटिन्युअसली जनरेट द सीएसएफ सेरेब्रोस्पायनल फ्लुइड ऍट द कोरॅड प्लेक्सेस. कोरॅड प्लेक्सेस हा भाग कशाचा आहे तर पाया मॅटरचा हा कोरॅड प्लेक्सेस भाग आहे, तो सतत कंटिन्युअस जनरेट करत असतो सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. आणि मग त्या ठिकाणी हेल्प इन द एक्सचेंज ऑफ न्यूट्रिएंट अँड वेस्ट बिटवीन द ब्लड अँड ब्रेन टिश्यू. ब्रेन टिश्यूच्या भागामध्ये ज्या ठिकाणी जे वेस्ट मटेरियल तयार झालेलं असतं ते सतत ड्रेन आउट करणं. ओके, ड्रेन आउट करण्यासाठी 3 ओपनिंग असतील जे मेडुला ऑब्लॉंगॅटाच्या ठिकाणी असतील. म्हणजेच काही सीएसएफ असेल तो कंटिन्युअस जनरेट होतोय आणि तो कंटिन्युअस जनरेट होत असताना तो काय केला जातो तर त्या ठिकाणी ड्रेन आउट केला जातो ब्लड स्ट्रीम मध्ये. आणि ब्लड स्ट्रीम मध्ये ड्रेन आउट करण्यासाठी 3 ओपनिंग्स असतील त्या मेडुला ऑब्लॉंगॅटाच्या रूप म्हणजेच टॉपला प्रेझेंट असतील. नेक्स्ट आहे चौथा, हेल्प इन द सप्लाय ऑफ O2 ऑक्सिजन टू द ब्रेन. ब्रेनला ऑक्सिजनचा सप्लाय करणे हे काम कोणाचं आहे तर सेरेब्रोस्पायनल फ्लुइडचं आहे. प्लस प्रोटेक्ट ब्रेन फ्रॉम द डेसिकेशन, आपल्या ब्रेनचं प्रोटेक्ट करणे फ्रॉम द डेसिकेशन. डेसिकेशन म्हणजेच काय, एक्स्ट्रीम ड्रायनेस ज्याला म्हणतो. आपला ब्रेन आहे तो एक्स्ट्रीम ड्रायनेस कंडिशनला जाऊ नये, सतत त्याच्या ठिकाणी काय व्हावं तर सेरेब्रोस्पायनल फ्लुइड आहे, ते सेरेब्रोस्पायनल फ्लुइड आहे ते त्याला वेट करण्याचं किंवा ते त्याला सतत नॉन डेसिकेशन करण्याचं काम करतं. सो महत्वाचं आहे प्रोटेक्ट ब्रेन फ्रॉम द
डेसिकेशन म्हणजेच एक्स्ट्रीम ड्रायनेस हे येऊ देत नाही त्या ठिकाणी, ब्रेनच्या ठिकाणी. सो सेरेब्रोस्पायनल फ्लुइडचं हे त्या ठिकाणी त्याचं फंक्शन्स आहे. जो सेरेब्रोस्पायनल फ्लुइड आहे तो कंटिन्युअस जनरेट होतो आणि तो या भागामध्ये असतो, तो प्रेझेंट असतो, हा ड्रेन आउट केला जातो, हे मी ऑलरेडी सांगितलं. आता बघा, हा कंटिन्युअसली ज्या वेळेला प्रेझेंट असतो, जर एखाद्या व्यक्तीला ब्रेन ट्युमर असेल किंवा ब्रेनचा आजार झाला तर त्यावेळेला काय होतं, तर ब्रेन ट्युमर झाल्यानंतर ते ब्रेन ट्युमर आहे ह्या भागामध्ये काय करतं, तर प्रेशर जनरेट करू शकतं. आणि समजा जर प्रेशर जनरेट झालं तर जे सीएसएफ प्रेझेंट आहे, ते सीएसएफ आहे ते त्या ठिकाणीच काय होतं, साठून राहू शकतं, ज्याला आपण मराठीमध्ये डोक्यात पाणी झालं, डोक्यात पाणी साठणे असं म्हणतो. हे म्हणजेच काय, याला इंग्लिशमध्ये टर्म्स आहे, याला काय म्हटलं जातं, तर विच इज कॉल्ड एज अ हायड्रोसिफॅलस असं म्हटलं जातं. सो हा एक शब्द आहे हायड्रोसिफॅलस. म्हणजेच काय, हायड्रोसिफॅलस म्हणजेच काय, जे सीएसएफ आहे ते सीएसएफ ड्रेन आउट न होणे, म्हणजेच काय, कंटिन्युअसली स्टोर्ड होणे. कुठं स्टोर्ड होणे, तर या अरेक्नॉइड मॅटर आणि पाया मॅटर आहे, या दोन्हीच्या मध्ये हा कंटिन्युअसली स्टोअर्ड केला जाणे, यालाच काय म्हटलं जातं, तर यालाच हायड्रोसिफॅलस कंडिशन्स म्हटलं जातं. आणि हायड्रोसिफॅलस कंडिशन्स असेल तर एक्स्ट्रीम ट्रीटमेंट, त्याला एकदम ट्रीटमेंट व्यवस्थित घ्यावी लागते, कारण ब्रेनचा हा भाग आहे आणि ब्रेनच्या या मेनिंजेसमुळे त्या प्रकारचे प्रोटेक्शन्स होत आहे आणि सेरेब्रोस्पायनल फ्लुइड आहे ते कंटिन्युअसली जनरेट होत आहे आणि ते जनरेट होत असताना ते ड्रेन आउट सुद्धा होत आहे. सो व्यवस्थित हे फंक्शन्स याचे लिहून घ्या. हे हायड्रोसिफॅलस हे सुद्धा कन्सेप्ट बघून घ्या. याच्या पुढचा जो पॉइंट आहे, आता आपण ब्रेन मध्ये आतमध्ये आता इथपर्यंत स्टडी केला, ओके. म्हणजे आपण हा सेंट्रल नर्वस सिस्टीमचा भाग बघतोय. आपण मॅटर्स बघितले, त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये डिफरंट असणाऱ्या लेयर्स, जे मेनिंजेस आहेत ते बघितले, त्याच्यामध्ये असणारे लिक्विड बघितलं. आता डायरेक्ट आपण जो आहे पार्ट तो स्टडी करूया, तो म्हणजेच काय, ब्रेनचा पार्ट आहे तो डायरेक्ट स्टडी करूया.